मंडळी, सध्या राज्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी ऐन रंगात आली आहे. स्थानिक पातळीवर होत असलेल्या निवडणुकांसाठी एकत्र येणाऱ्या पक्षांच्या युत्या आणि आघाड्या या निवडणुकीत मोडून पडल्याचं, तर एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले पक्ष स्थानिक पातळीवर एकत्र आलेले दिसत आहेत. त्यातही राज्यातील सत्ताधारी असलेल्या महायुतीमधील भाजपा, शिवसेना, शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट यांच्यात स्थानिक पातळीवरील या निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी जोरदार चढाओढ लागलेली असून त्यातून हे पक्ष अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आमनेसामने आलेले दिसत आहेत. मित्रपक्षांमधूनच नेत्यांपासून उमेदवारांपर्यंत घाऊक प्रमाणात पळवापळवी होत आहे. तसेच या फोडाफोडीमधून राज्याच्या आणि केंद्राच्या सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांमध्येच तीव्र मतभेद निर्माण झालेले दिसत आहेत. आता महायुतीमध्ये शिवसेना, शिंदे गट आणि भाजपा यांच्यामध्ये वाद उफाळून आलेला दिसतोय. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेलं शीतयुद्ध विकोपाला गेलेलं दिसतंय. त्यातूनच गेल्या 2-3 दिवसांपासून राज्यातील महायुती सरकार आणि भाजपा व शिवसेना, शिंदे गट यांच्यामध्ये सारं काही अलबेल नसल्याचे संकेत सध्या मिळत आहेत. तसेच मुंबईपासून दिल्लीपर्यंत नाट्यमय घडामोडी, आरोप प्रत्यारोप आणि सोशल मीडियावरून एकमेकांविरोधात कुजबूज चालू झाली आहे. हे सारं काही भाजपाचा आक्रमक पक्षविस्तार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या गुप्त संघर्षामधून बाहेर पडत असल्याचं बोललं जात आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे, फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या कुरघोडीच्या राजकारणाचं नेमकं कारण काय आणि त्यात येणाऱ्या काळात कोण वरचं ठरणार, याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा. साधारण 3.25-3.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2022 सालच्या जून महिन्यात विधानपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होऊन काही तास उलटले असताना आज शिवसेनेतील वजनदार मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील काही आमदार अचानक नॉट रिचेबल झाल्याचं वृत्त धडकलं आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली. शिंदेंनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आणि भाजपा नेत्यांच्या डोळ्यात खुपत असलेलं उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं होतं. तेव्हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला आव्हान देणारे एकनाथ शिंदे हे भाजपासाठी एखाद्या रत्नासारखे बनले. शिंदेंचा मानमरातब एवढा होता की भाजपाने काळजावर दगड ठेवून त्यांना मुख्यमंत्रीपद बहाल केलेलं होतं. देवेंद्र फडणवीसांसह भाजपाचे सर्वच नेते एकनाथ शिंदेंना जिंकलेल्या वर्ल्ड कपसारखं मिरवत होते. त्या काळी शिंदे आणि फडणवीस सगळीकडे जोडीने फिरायचे आणि त्यांच्यातल्या मैत्रीची चर्चाही खूप व्हायची. मात्र या काळात या मैत्रीच्या पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय आणि एकेकाळचे हवेसे वाटणारे एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष आता फडणवीस आणि भाजपाला नकोसा झालाय. त्यामागचं मुख्य कारण आहे ते म्हणजे कुरघोडीचं राजकारण. 2022 सालच्या त्या बंडानंतर अनपेक्षितपणे बनलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीच्या काही काळात काहीचे घाबरलेले बाबरलेले दिसले होते. मात्र नंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदावर मजबूत पद्धतीने मान ठोकलेली होती. तसेच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अनपेक्षितपणे असं आव्हान उभं राहिलं होतं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जबरदस्त विजय मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र अखेरीस त्यांना माघार घ्यावी लागली होती. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं लागलेलं होतं. मात्र मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचा अनुभव घेतलेल्या एकनाथ शिंदे यांनी विविध माध्यमातून आपल्या नेतृत्वाची छाप पाडायला सुरुवात केली. तसेच त्या माध्यमातून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर अप्रत्यक्षपणे आव्हान उभं करण्याचा प्रयत्न केला होता. यामुळे देवेंद्र फडणवीसांनाही आपली राजकीय ताकद दाखवत एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना, शिंदे गट याला जेरीस आणण्यास सुरुवात केली आहे. या कुरघोडीच्या राजकारणामध्ये सध्या देवेंद्र फडणवीस हे वरचं ठरताना दिसतायत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा शिवसेनेत बंड झालं होतं तेव्हा या बंड करणाऱ्या मंडळींनी हिंदुत्वासोबतच वित्तमंत्री आणि अजित पवार यांच्याकडून होणारी आर्थिक नाकेबंदी हे कारण दिलेलं होतं. मात्र गेल्या 2-2.5 वर्षांपासून याच अजित पवारांसोबत सत्तेत बसण्याची नामुष्टी शिंदे गटावर आली आहे. सासूपायी वाटणी केली आणि सासूच वाटणीला आली अशी स्थिती शिंदे गटाची झालेली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात शिवसेनेची आर्थिक कोंडी करणारे अजित पवार आताही एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री व आमदारांना निधी देताना हात आकडता घेत आहेत. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे. ज्या कारणामुळे शिवसेनेत बंड घडवून आणलं तीच समस्या या मंडळींसमोर पुन्हा आवासून उभी राहिलेली आहे. एवढंच नाही तर सुरुवातीच्या काळात शिवसेना, शिंदे गटातील नेत्यांचे लाड पुरवणारे देवेंद्र फडणवीस हेही आता या मंडळींना भाव देईन असे झाले आहेत. त्यात मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे गटातील मंत्र्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्याचं आणि त्यांच्या खात्यांवर नियंत्रण ठेवण्याचं धोरण अवलंबल्यानं एकनाथ शिंदेंसह शिंदे गटातील मंडळींची अवस्था ही इकडे आड आणि तिकडे विहीर अशी झाली आहे. त्यातच हल्लीच देवेंद्र फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रीय स्मारकाच्या समितीचं अध्यक्षपद शिंदे गटाचा विरोध असतानाही उद्धव ठाकरेंना दिलं होतं.
त्या माध्यमातून महायुती सरकारमध्ये वरचढ ठरू शकणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षावर अंकुश ठेवण्याचे, ठाकरेंना बळ देऊन शिंदेंवर दबाव आणण्याचं धोरण फडणवीस यांनी आखल्याचे दिसत आहे. त्यामुळे सुद्धा एकनाथ शिंदे त्यांचा पक्ष अस्वस्थ असून काल दिल्लीत अमित शहांच्या घेतलेल्या भेटीवेळी याची तक्रार एकनाथ शिंदेंनी अमित शहांकडे केल्याचं वृत्त आहे. मात्र भाजपाचा आक्रमक पवित्रा पाहता यावेळी शिंदेंची डाळ शिजणं कठीण दिसतंय. खरं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातल्या स्पर्धेची सुरुवात ही राज्यात 2022मध्ये झालेल्या सत्तांतरापासूनच झाली होती. राजकीय अनुभवाचा विचार केल्यास देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना सिनियर. 2014 ते 2019च्या काळात शिंदेंनी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली काम केलं होतं. मात्र 2022मध्ये शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळल्यावर भाजपाच्या वरिष्ठांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेतला. तर फडणवीसांना त्यांची इच्छा नसताना या सरकारमध्ये शिंदेंच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम करावं लागलं होतं. मुख्यमंत्रीपदाच्या जबाबदारीच्या दृष्टीने कच्चे वाटणारे शिंदे हे आपल्याला आव्हान ठरतील असं फडणवीसांना वाटत नव्हतं. मात्र पुढे एकनाथ शिंदे त्यांच्या कार्यपद्धतीमुळे लोकप्रिय होऊ लागले आणि आपल्याला एक प्रतिस्पर्धी निर्माण होत असल्याची जाणीव फडणवीसांना झाली. तेव्हापासूनच हे शह-काटोशहाचं राजकारण सुरू झालं. तसेच फडणवीसांनी नियोजनबद्ध पद्धतीने एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचे पंख छाटायला सुरुवात केली. फडणवीस आणि भाजपाच्या या धोरणामुळे सद्यस्थितीत एकनाथ शिंदेंचं नेतृत्व आणि शिवसेना शिंदे गटाच्या राजकीय भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. तसेच भविष्यात भाजपा शिंदे गटाला महायुतीतून बाहेरचा रस्ता दाखवण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. मात्र 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा अनुभव घेतलेले एकनाथ शिंदे हे काही कच्च्या गुरूचे चेले नाहीत. राजकीय शह-काटोशहामध्ये ते बऱ्यापैकी पारंगत आहेत. तसेच राज्याच्या सर्व भागात नसला तरी ठराविक भागामध्ये त्यांनी शिंदे गटाची बऱ्यापैकी ताकद तयार केली आहे. त्यात शिंदेंना शह देण्यासाठी अजित पवार गटाला सोबत घेतलं असलं तरी त्यांच्यावर विसंबून राहणं भाजपाला परवडणार नाही याची जाणीवही एकनाथ शिंदे यांना आहे. तसेच दिल्लीत आघाडीचं सरकार चालवणाऱ्या भाजपासाठी शिंदे गटाचे 7 खासदार हा मोठा आधार आहे. अशा परिस्थितीत सध्या भाजपा आणि शिवसेना शिंदे गट तसेच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात कितीही राजकीय जुगलबंदी रंगली तरी दोन्ही नेत्यांपैकी कोणीतरी एक दुसऱ्यावर पूर्णपणे वर्चस्व राखण्यात यशस्वी होईल अशी परिस्थिती नाही. आता 100%चं मिशन हाती घेऊन निघालेलं भाजपा शिंदे गटाचं आणि एकनाथ शिंदेंचं खच्चीकरण करण्यात यशस्वी होईल का? एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्षाचं भवितव्य नेमकं काय आहे? तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या गर्जना मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.